आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने मग त्यात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत ते सगळे मतदार देखील ह्या मोर्चात सामील होतील। म्हणून आम्ही शनिवारी मोर्चा ठरवलेला आहे। सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा हा 1 ते 4 या दरम्यानच आहे आणि असत्य जनतेसमोर जावं यासाठी विरोधी पक्षाने मग त्यात महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि जे ह्या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आहेत ते सगळे मतदार देखील ह्या मोर्चात सामील होतील। हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट येथून सुरू होईल आणि मेट्रो सिनेमा मार्गे हा मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबेल। या मोर्चाला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते, त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, हे डाव्या पक्षाचे सगळे प्रमुख नेते हे सगळे उपस्थित असतील आणि ते मोर्चाला मार्गदर्शन करतील। या मोर्चाला लाखोच्या संख्येने लोक येतील अशी अपेक्षा आहे आणि याचबरोबर केवळ राजकीय पक्ष नाही तर त्याचबरोबर ज्यांना आपलं मत चोरीला गेलंय असं वाटतंय आणि ज्या चुकीच्या मतांवरती हे सरकार बसलंय असं वाटतंय असे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी होतील। या मोर्चाच्या संदर्भामध्ये आम्ही पोलिसांना भेटलोय, त्यांच्याकडनं आवश्यक त्या सूचना घेतलेल्या आहेत। मोर्चाचे रूट आम्ही प्रसिद्धीकरता आपल्याकडे दिलेले आहेत। आम्ही QR कोड उद्या आपल्याकडे पाठवतो जेणेकरून येणाऱ्या लोकांची सगळी व्यवस्था होईल। जे लोक मुंबईकडनं येणारे आहेत त्यांच्या 2 मार्गांवरनं येणाऱ्या लोकांची व्यवस्था, वाहन व्यवस्था दोन्ही बाजूला केलेली आहे। त्याच्यासाठीचा आमचा हा रूट आम्ही तयार केला आहे आणि हा रूट आपल्याकडे पाठवायची आम्ही व्यवस्था करतो, त्याची कॉपी आपल्याला द्यायची व्यवस्था करतो। मोर्चा अतिशय शांततेने पार पडेल आणि ह्या मोर्चामध्ये प्रमुख नेते पुढील सर्व या मतचोरीच्या बाबतीमध्ये किंवा हा जो काही गोळ आहे याच्यावरती पुढील आंदोलनाची दिशा हे त्या दिवशीच्या मोर्चामध्ये ठरवतील। धन्यवाद। मी फक्त मोर्चाची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे। या मोर्चाच्या संदर्भात काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकता। म्हणून आम्ही शनिवारी मोर्चा ठरवलेला आहे। सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा हा 1 ते 4 या दरम्यानच आहे। मला असं वाटतं ही जरी ज्या दिवशी कार्यालय बंद असली तरी जी काही कार्यालय उघडी असतील त्यांना परतीला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे। नेत्यांची भाषणं त्यावेळेला जाहीर केली जातील, परंतु आता एवढं सांगतोय की सगळे प्रमुख नेते या मोर्चाला उपस्थित असतील। हो, शरद पवार साहेब उपस्थित राहतील। ते मोर्चामध्ये आपल्याला सगळं जे काही सांगायचं त्यांना त्यांचे विचार मोर्चामध्ये मांडतील। ही मीटिंग जी होती ही मोर्चाच्या प्लॅनिंगची मीटिंग होती, प्रेस कॉन्फरन्स नव्हती, त्यामुळे प्रेस कॉन्फरन्सची जबाबदारी नाही। आपण जो प्रश्न विचारत आहात की ठाकरे कुटुंबीय उपस्थित नाही, तर ही प्रेस कॉन्फरन्स नव्हती। ही मोर्चा कसा, कुठनं, काय विषय कसे घ्यायचे याच्या संबंधात चर्चा करण्यासाठीची मीटिंग होती। कारण का आता आम्ही डायरेक्ट सगळे 1 तारखेला भेटणार आहोत आणि मग मोर्चाची माहिती तुम्ही जाऊन खाली द्या असं काही प्रमुख नेत्यांवरती जबाबदारी टाकण्यात आली आणि त्याप्रमाणे अनिल परब आणि सगळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती देतो।